In last lecture we are discuss about the pollen grain. कशाबद्दल अभ्यास केला आपण? पोलन ग्रेन बद्दल आपण लास्ट लेक्चरला स्टडी केला आहे. And in this lecture we are going to teach the development of male gametophyte in the angiospermic plant. Be carefully, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ओके, बघा आपण आज काय बघणार आहे तर अँजिओस्पर्मिक जे प्लांट आहे त्या अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट आणि मेल गॅमेटोफाइट कसा बनते त्याच्याबद्दल आपल्याला आज स्टडी करायचा आहे. आता ऍक्च्युली मेल गॅमेटोफाइटचा स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे की मेल गॅमेटोफाइट बनतो कुठे आणि मेल गॅमेटोफाइट कशाला म्हणतात. ऍक्च्युली मेल गॅमेटोफाइट ज्या कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर मध्ये बनतो फ्लावरच्या, त्या कॉम्पॅक्ट स्ट्रक्चरला आपण काय म्हणत असतो बेटा, स्टेमन असं म्हणतो, त्याला अँड्रोशियम असे म्हणतात. बरोबर आहे. आणि अँड्रोशियम मध्ये अप्पर मोस्ट जो पार्ट असतो त्याला काय म्हणतो बेटा आपण, अँथर असे म्हणतो. बरोबर आहे. आता हे जे अँथर आहे या अँथर मध्ये काय असतात, लोब्स असतात. आणि किती लोब असतात बेटा, 2 लोब. आणि प्रत्येक लोबच्या मध्ये एक पोलन सॅक असते. लक्षात ठेवा, एक काय असते, पोलन सॅक आहे. आणि जी पोलन सॅक आहे या पोलन सॅकला आपण म्हणतो मायक्रोस्पोरेंजियम. पोलन सॅकला मायक्रोस्पोरेंजियम असे म्हणतो. आणि या मायक्रोस्पोरेंजियमच्या आतमध्ये काय असते, स्पोरोजिनस टिश्यू असतो. आणि तो जो स्पोरोजिनस टिश्यू आहे त्याच्यामध्ये मियोसिस डिव्हिजन होऊन काय बनते, मेल गॅमेटोफाइट बनते. आणि त्या मेल गॅमेटोफाइटला आपण पोलन ग्रेन असं म्हणतो. हे जवळपास सगळ्यांना माहिती आहे. मग हा जो आहे अँड्रोशियम आहे, अँड्रोशियम आहे. ओके, हा मेल सेक्स ऑर्गन आहे, मेल सेक्स ऑर्गन आहे. ओके, आणि जो फ्लावर मध्ये फिमेल सेक्स ऑर्गन आहे तो कोणता असणार आहे बेटा, कोणता असेल फिमेल सेक्स ऑर्गन, हा गायनोशियम पिस्टिल. ओके, लक्षात ठेवा, याला आपण पिस्टिल म्हणू शकतो किंवा याला काय म्हणू शकतो आपण, गायनोशियम म्हणू शकतो. हा जो गायनोशियम आहे हा गायनोशियम आहे फिमेल सेक्स ऑर्गन. हा मेल सेक्स ऑर्गन आहे तर हा आहे फिमेल सेक्स ऑर्गन. ओके, आता फिमेल सेक्स ऑर्गन म्हणू आपण याला. ओके, मग मेल गॅमेट जो आहे तो मेल गॅमेट कशामध्ये बनणार आहे बेटा, अँड्रोशियम मध्ये बनणार आहे. फिमेल गॅमेट कशामध्ये बनणार आहे बेटा, गायनोशियम मध्ये बनणार आहे. जेव्हा मेल गॅमेट हा फिमेल गॅमेट ट्रान्सफर केल्या जाईल त्याच्यानंतरच दोघांमध्ये काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. अन्यथा त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार नाही. म्हणजे या ठिकाणी अँथर मध्ये कोण बनेल, पोलन ग्रेन बनेल. आणि हा अँथर मधला पोलन ग्रेन कुठे ट्रान्सफर केला जाईल, इथं स्टिग्मा पर्यंत ट्रान्सफर केला जाईल. आणि गायनोशियमची जी खालची भाग आहे याला काय म्हणतो आपण, ओरी. गायनोशियमचे 3 पार्ट आहे, याला वरच्याला काय म्हणणार बेटा आपण, स्टिग्मा आहे. मिडल जो ट्यूब आहे त्याला काय म्हणणार बेटा आपण, स्टाईल. ओके, आणि हा जो याला काय म्हणतो आपण, ओव्हरी. या ओव्हरी मध्ये काय असतो, ओव्ह्यूल. आणि ह्या ओव्ह्यूलच्या मध्ये काय असते, फिमेल गॅमेट. काय असते, फिमेल गॅमेट. क्लिअर. मग इथं बनलेला पोलन ग्रेन इथं ट्रान्सफर करायचा. इथून नंतर तो पोलन ग्रेन डेव्हलपमेंट करत करत कुठपर्यंत येणार आहे, या ओव्ह्यूल पर्यंत येणार आहे. तर आपल्याला आज बघायचं की पोलन ग्रेन बनतो कसा आणि पोलन ग्रेन मध्ये कशा प्रकारचे काय होत जाते, डेव्हलपमेंट होत जाते. मग मला सांगा आता पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट किती ठिकाणी होतीये, तर पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट 2 ठिकाणी होतीये. एक कशामध्ये, अँथर मध्ये, आणि एक कशावरती बेटा, स्टिग्मावरती. बरोबर आहे की नाही. यानी मेल गॅमेटोफाइट मध्ये किती वेळेस डेव्हलपमेंट होते, 2 वेळेस डेव्हलपमेंट होते. एक अँथर मध्ये आणि एक स्टिग्मा मध्ये. मग अँथर मध्ये याचा अर्थ आता अँथर मधून पोलन ग्रेन कुठे ट्रान्सफर करणार आपण, स्टिग्मा पर्यंत. द पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, याला काय म्हणत असतो बेटा आपण, पॉलिनेशन. माहिती आहे तुम्हाला काय म्हणत असतो आपण, याला पॉलिनेशन असं म्हणतो. मग आता काय म्हणायचं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड एज पॉलिनेशन. मग पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट कशी होते, बिफोर पॉलिनेशन आणि आफ्टर पॉलिनेशन. समजलंय तुम्हाला. पोलन ग्रेनच्या डेव्हलपमेंट किती असतात बाळा, 2 ठिकाणी होते. एक बिफोर पॉलिनेशन आणि एक आफ्टर पॉलिनेशन. बिफोर पॉलिनेशन कशामध्ये बेटा, अँथर. आफ्टर पॉलिनेशन कशावरती बेटा, स्टिग्मा. क्लिअर. मग आपण नोट्स लिहिताना मी काय म्हणणार आहे तुम्हाला या ठिकाणी की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इन अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मध्ये मेल गॅमेटोफाइट कसं डेव्हलपमेंट होतं ते बघ नाही. तर पहिले बघू आपण मेल गॅमेटोफाइटचं नाव काय आहे. तर मेल गॅमेटोफाइट असतो कोण,
तर मेल गॅमेटोफाइट असतो आपला पोलन ग्रेन. व्हेरी गुड. आता या पोलन ग्रेनला अजून ऑर मध्ये काय म्हणतात हो? याला पोलन ग्रेनला ऑर मध्ये मायक्रोस्पोर असे म्हणतात. समजतं एवढं? आता हा जो पोलन ग्रेन आहे तो पोलन ग्रेन कसा बनतो, कुठे बनतो? तर ऍक्च्युअली हे जे पोलन ग्रेन बनतोय, या पोलन ग्रेन बनतो तो कशामध्ये बनतो? पोलन सॅक मध्ये बनतो. कुठे बनते बेटा? पोलन सॅक. पोलन सॅक ऑफ अँथर. पोलन सॅक ऑफ अँथर कॉल्ड, त्याला बोला काय म्हणतात पोलन सॅकला? मायक्रोस्पोरेंजियम. लक्षात ठेवा, त्याला मायक्रोस्पोरेंजियम असे म्हणतात. समजलं इथपर्यंत? मायक्रोस्पोरेंजियम म्हणायचं, मायक्रोस्पोरेंजियम म्हणायचं. आता ऍक्च्युअली मध्ये बघा, लक्षात ठेवा, मायक्रोस्पोरेंजियम मध्ये कोणत्या प्रकारचा टिश्यू प्रेझेंट असतो? हे जे मायक्रोस्पोरेंजियम असते याच्यामध्ये आपण बघितलं यंदा कधी कापले आपण तर पोलन ग्रेनचं या अँथरचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती कसं असतं. अँथर अशा प्रकारे जवळपास अँथरचं स्ट्रक्चर दिसतं. तर याच्यामध्ये काय असतात? 4 कॉर्नरला 4 पोलन सॅक असतात. या पोलन सॅकच्या मध्ये म्हणजे मायक्रोस्पोरेंजियमच्या मध्ये कोणता टिश्यू असतो बेटा? स्पोरोजिनस टिश्यू. क्लिअर इट? काय असतो? स्पोरोजिनस टिश्यू असतो. मग आपण काय म्हणतो की जो मायक्रोस्पोरेंजियम आहे, या मायक्रोस्पोरेंजियम मध्ये मायक्रोस्पोरेंजियम हॅज अ स्पोरोजिनस टिश्यू. या मायक्रोस्पोरेंजियम मध्ये स्पोरोजिनस टिश्यू असतो. आता हा जो स्पोरोजिनस टिश्यू आहे, या स्पोरोजिनस टिश्यू मध्ये कोणत्या सेल असणार आहे? तर पोलन मदर सेल. कोणत्या सेल असेल? पोलन मदर सेल असेल. आता काय होईल लक्षात असून द्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पोलन मदर सेल याच्यामध्ये असेल. आता डेव्हलपमेंट होणं म्हणजे काय म्हणे बेटा? त्याची विकास होणे. कसा बनते? मग आता पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट किती ठिकाणी होते म्हटलं मी? 2 ठिकाणी होते. मग पोलन ग्रेन डेव्हलपमेंट 2 ठिकाणी. कोणता? पहिला ए काय आहे? बिफोर पॉलिनेशन इन अँथर अँड आफ्टर पॉलिनेशन ऑन स्टिग्मा. क्लिअर इट? मग आपण बघूया आता या ठिकाणी काय म्हणायचं. ऍक्च्युअली डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन टेक्स इन 2 फेज. आहे की नाही? किती फेज मध्ये होते बेटा याची डेव्हलपमेंट? 2 फेज मध्ये होते. ए फेज इज, बोला काय बेटा? बिफोर पॉलिनेशन इन अँथर. पॉलिनेशन होण्याच्या अगोदर कशामध्ये? अँथर मध्ये होते. ओके. एक डेव्हलपमेंट आणि दुसरी आहे आफ्टर पॉलिनेशन ऑन स्टिग्मा. चला आपण याला इथं रफ करू. कळतंय सगळ्याला? तो व्यवस्थित रे? ओके. याचा जर कधी व्यवस्थित अभ्यास करसाल तर तुमचा काय होईल? बोला मोठ्यानं. फायदा होईल. आणि जर तुम्ही अभ्यास नाही करसाल तर मग तुम्हाला काय करणं पडेल? लोकांच्या शेतात जाऊन मेच्या तोडायला, दुसऱ्याच्या पोलन ग्रेनच्या आलेल्या, आपलं काहीच नाही. जर चांगला अभ्यास करसाल तर त्या मिरचीच्या सीडच्या कंपनीत मॅनेजर बनसाल. बरोबर आहे? आणि चांगला अभ्यास नाही करसाल तर लोकांच्या शेतात मिरच्या वायात असाल पोत्यानं, तुम्ही किलोनं मिरच्या तोडायला जासाल. येऊ दे हो बाई, मला बी येऊ दे, है ना? मावा खरगी असं होते. तुम्ही काय करसाल? अभ्यास नाही करणार. तुम्ही सांगितलं ना तरी आम्ही काय करणार? आम्हाला मिरची तोडायला आवडते म्हणा सर. एक दिवस तोडायला शिव पाहिजे, दुसऱ्या दिवशी मिरची ना ती मा बोलणारच. तुमच्या बापाला विचारा एक दिवस मेहनत करणार काय वाटते म्हणा. त्याचं पूर्ण दुखलं आतापर्यंत. त्याचं म्हणणं काय? बाबा तू सावलीतली नोकरी कर काहीतरी, आहे की नाही? का? त्याला शौक आहे का शेती करायचा? तुमचा बाप तुम्हाला काय म्हणते? बाबा सगळं कर पण शेती देऊ नको, म्हणते का नाही? काहीतरी तू तो उद्योग कर, धंदा कर. गोष्टी आहे पण आपल्याला समजत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी वेळ गेल्यानंतर कळत, आहे ना? का नाही कळत? मास्तर सांगून मास्तरचं पोट दुखायला आले, अभ्यास करा अभ्यास करा. आपण काही सुधार येत नाही. येतात आले काही सुधार. व्हेरी
पण 2-3 दिवस होते. तुम्हाला नाही का ते असं धक्का प्लेट गाडी तुमची, धक्का द्यायचा 2-3 दिवस अभ्यास करे, धक्का द्यायचा 2-3 दिवस अभ्यास करे, पण धक्का देणार माणूस दिन किती दिवस, हे बी गरजेचं आहे ना, समजून घ्या. काय बिफोर पॉलिनेशन इन अँथर, बरोबर आहे. आता अँथरच्या मध्ये काय होते लक्षात असून द्या. कोणता मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये काय असते बोला. मायक्रोस्पोरॅन्जियम जो आहे, मायक्रोस्पोरॅन्जियम सगळ्याला माहिती असलं पाहिजे मायक्रोस्पोरॅन्जियम काय आहे. पोलन सॅकला काय म्हणतो आपण, मायक्रोस्पोरॅन्जियम. एका अँथर मध्ये किती असतात, 4. मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये कोणता टिश्यू असतो, स्पोरोजिनस टिश्यू. या स्पोरोजिनस टिश्यू मध्ये टिश्यूचा अर्थ असतो ग्रुप ऑफ सेल, आणि या स्पोरोजिनस टिश्यू मध्ये कोणत्या सेल असतात, पोलन मदर सेल. त्याला पीएमसी म्हणतात. काय म्हणतात, पीएमसी, पोलन मदर सेल्स. ओके, आता या पोलन मदर सेल कन्सेप्ट कन्सिडर करूया आपण. ही जी आहे ही कोणती सेल आहे बेटा, आपली पोलन मदर सेल आहे. डिप्लॉइड नेचर आहे. कसं नेचर आहे, डिप्लॉइड नेचर आहे. व्हॉट इज डिप्लॉइड, डबल नंबर ऑफ क्रोमोझोम आहे. डिप्लॉइड आहे. 2 प्रकारच्या सेल असतात, डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड. हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असले त्याला काय म्हणायचं, हॅप्लॉइड, आणि डबल नंबर ऑफ क्रोमोझोम असले त्याला काय म्हणायचं, डिप्लॉइड. आपला जो गॅमेट असतो त्याच्यामध्ये कसे क्रोमोझोम असतात, हाफ. ओके, आता ही जी सेल आहे या सेलचं नाव काय बेटा, एमएमसी, किंवा ऑब्लिक मध्ये याला म्हणणार तुम्ही पीएमसी, मायक्रोस्पोर मदर सेल किंवा पोलन मदर सेल. क्लियर, अंडरस्टँड. आता बघा मग काय म्हणायचं, हे जे मायक्रोस्पोर मदर सेल आहे याच्यामध्ये डिव्हिजन होते, सेल डिव्हिजन. आणि कोणतं सेल डिव्हिजन होईल बेटा, मियोसिस. काय होईल, मियोसिस होईल. आता मियोसिसचा रूल आहे बाबा, एक सेल किती सेल मध्ये डिवाइड होते, 4 अनइक्वल सेल मध्ये. कशामध्ये, अनइक्वल सेल मध्ये डिवाइड होते. आणि याच्यापासून किती सेल बनतात, हो 4 सेल बनतात. पहिले बनतात 2 फर्स्ट मियोसिस मध्ये, पण त्या कशा असतात, यांच्यामध्ये 2 आणि त्याच्यामध्ये कसं असतं 1 यांच्यामध्ये अगेन मियोसिस सेकंड होते. तर किती सेल बनले बाळा इथं, एक बनला हॅप्लॉइड, दुसरी बनली हॅप्लॉइड. यहाँ से बन जाएंगे 2 सेल, यहाँ पे n, यहाँ पे n. कळलं इथपर्यंत. एका सेलच्या किती सेल बनल्या, 4 सेल बनल्या. मला सांगा ही डिप्लॉइड आहे, ह्या कशा असणार बेटा, हॅप्लॉइड सेल. कशा आहे या, हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइडचा अर्थ असा असतो की यांच्यामध्ये हाफ काय बेटा, क्रोमोझोम प्रेझेंट आहे. सगळ्याला क्रोमोझोम माहित असेल. क्रोमोझोमला आपण काय म्हणतो बेटा, गुणसूत्रे आहे का नाही. हा, गुणसूत्र म्हणतो आपण, क्रोमोझोम्स असतात त्या ठिकाणी. मग हे जे क्रोमोझोम आहे इथे डबल नंबर आणि इकडे हाफ नंबर. म्हणजे हाफ नंबर म्हणजे अर्धे कॅरेक्टर. किती कॅरेक्टर, अर्धे कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे अर्धे वैशिष्ट्य. वैशिष्ट्य म्हणजे काय, वैशिष्ट्य माहिती नाही तुम्हाला, काळा रंग, एक पोऱ्या दिसताना काळा दिसते, याचा अर्थ वैशिष्ट्य काय, काळा आहे. एक पोरी दिसायला गोरी दिसते, याचा अर्थ ती काळी आहे. मेकअप केला तर काळी पोरी मेकअप केल्यावर गोरी दिसते. कळलं तुम्हाला, त्याचा अर्थ गुणसूत्र आहे का, नाही आहे लक्षात ठेवा. त्याचा अर्थ मेकअप आहे, तो विषय वेगळा आहे. बरं ठीक, त्याला दिसून नाही राहिलेलं आहे. असं इकडं मागून मग बसला बाळा तू इतक्या. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, मी दिसू राहिलो सगळ्याला, मी चांगला आहे, गुणसूत्र चांगले आहे लक्षात ठेवा. तर महत्वाचा विषय काय सांगायचा, कर्ली हेअर असेल गुणसूत्र आहे. तसं प्लांटचे कॅरेक्टर असतात, तो प्लांट उंच असते, प्लांट बुटका असते, प्लांटचे सीड्स असतात, प्लांट्सला अजून काही वेगळ्या काही गोष्टी असतात. तर ते गुणसूत्र आहे. आणि याच्यात हाफ नंबर. मग आता महत्वाचा विषय काय होणार या ठिकाणी लक्ष द्या, की हा जो काय एन आहे, हा जो काय एन आहे, हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम आहे. याच्यावर कन्व्हर्जेशन कशामध्ये होतं बेटा, पोलन ग्रेन. कशामध्ये होतं बेटा, पोलन ग्रेन. म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला पोलन ग्रेन किती सेल्स असतो, एका सिंगल सेलचा असतो. In typical angiospermic plant, initial pollen grain is unicellular. Okay, but it is in anther. Anther मध्ये जेव्हा तो मॅच्युअर होतो तेव्हा तो पोलन ग्रेन सुद्धा काय करतो, मायटॉटिक डिव्हिजन करतो. कोणतं डिव्हिजन करतो बेटा, मायटॉटिक डिव्हिजन. आता बघा इकडे सगळेजण, आता मी एकच पोलन ग्रेन घेतो, चालेल ना. आता एकच पोलन ग्रेन घेऊ आपण, एक पोलन ग्रेन. आता आपण डेव्हलपमेंट बघूया अँथर मध्ये. हा बनलेला आहे पोलन ग्रेन एका सेलचा आहे. याच्या भोवती एक एक्सटर्नल वॉल जे असते पोलन ग्रेनची, त्याला काय म्हणतो आपण, एक्साइट. इंटरनल वॉल जे असते त्याला काय म्हणतो बेटा आपण, एंडाइट. आता ये जो है ये क्या हो गया बेटा, पोलन ग्रेन.
म्हणजे एक जी काय असणार आहे आपली मायक्रोस्पोर मधर सेल डिवाइड झाली तर किती पोलन ग्रेन बनणार 4. इथला एक घेतला असा सेम समजलंय ना. आता 4 दाखवू शकत मी एकच दाखवतो. ठीक आहे. आता काय होईल बघा याच्यामध्ये मॅच्युरेशन होईल. काय होईल मॅच्युरेशन. आणि याला मॅच्युरेशन साठी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करेल अँथरची इंटरनल वॉल लेअर तिला म्हणतो टॅपेटम. ओके इंटरनल वॉल जी लेअर असणार आहे टॅपेटम ती काय करणार याला नरिशमेंट प्रोव्हाइड करेल. ज्यावेळेला नरिशमेंट प्रोव्हाइड करेल तर हा कोणतं डिव्हिजन करेल बेटा मायटॉसिस. काय होईल याच्यामध्ये मायटॉसिस. पण मायटॉसिस होताना हे कसं असणार आहे इक्वल कॅरिओकायनेसिस. यांच्यामध्ये इक्वल कॅरिओकायनेसिस होईल बट अनइक्वल सायटोकायनेसिस. अर्थात कायनेसिस सायटोकायनेसिस आणि कॅरिओकायनेसिस म्हणजे काय असते. आता हा न्यूक्लियस आहे सेलचा काय न्यूक्लियस. सेल डिव्हिजनच्या वेळेस न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं त्याला काय म्हणतो आपण कॅरिओकायनेसिस. आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं त्याला काय म्हणतो आपण सायटोकायनेसिस. इथं मायटोसिस होताना कसं होईल इक्वल कॅरिओकायनेसिस म्हणजे हा पोलन ग्रेन एक्सटर्नल लेअर इक्वल कॅरिओकायनेसिस. एका सेल मध्ये किती न्यूक्लियस बनतील 2. हा पण हाफ असेल आणि हा पण हाफ असेल सेम न्यूक्लियस असेल पण सायटोप्लाझम वेगवेगळं. एक सेल स्मॉल तयार झाली एक सेल कोणती तयार होईल लार्ज. आपण बघितलेले पहिले एक स्मॉल सेल आणि एक कोणती सेल आहे बेटा लार्ज सेल. ही जी स्मॉल सेल असते या स्मॉल सेलला काय म्हणतो बेटा आपण बोला स्मॉल सेलला काय म्हणतो आपण जनरेटिव्ह सेल. याला जनरेटिव्ह सेल असं म्हणायचं. आणि जी लार्ज सेल त्याला काय म्हणतो आपण बेटा व्हेजिटेटिव्ह सेल. याला व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हणायचं. एक जनरेटिव्ह सेल असते आणि एक कोणती असते व्हेजिटेटिव्ह सेल असते. आता हे जे पॉलिनेशन झालंय सॉरी हे जे काही डेव्हलपमेंट झाले हे कशामध्ये झालंय सध्या अँथर मध्ये झालंय. म्हणजे अँथर मध्ये पोलन ग्रेन जो बनतो तो पोलन ग्रेन किती सेलचा असतो 2 सेलचा असतो. क्लिअर. टायपिकल अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये पोलन ग्रेन किती सेलचा असतो 2 सेलचा. समजलंय पर्यंत. आता इथे एक प्रोसेस आहे जी की मेन प्रोसेस आहे लक्षात ठेवण्याची. त्याला म्हणतो आपण व्हॉट इज मीन बाय मायक्रोस्पोरोजेनेसिस. काय बघायचं बेटा आपल्याला मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस आपण आतापर्यंत बघत आलोय. या प्रोसेसचं नाव काय बघा इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन. हा काय बनला बेटा पूर्ण पोलन ग्रेन. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम मायक्रोस्पोर मदर सेल इज कॉल्ड ॲज. सोपी डेफिनेशन काय की मायक्रोस्पोर मदर सेल मधून मियोसिस झाल्याच्या नंतर त्याच्यापासून काय बनते पोलन ग्रेन बनते. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस. क्लिअर इट. मग वेअर डज मायक्रोस्पोरोजेनेसिस टेक्स प्लेस मायक्रोस्पोरेंजियम. समजलंय कुठं होत असते मायक्रोस्पोरेंजियम मध्ये होत असते. एवढं कळालंय का कन्सेप्ट. हे झालं आपलं बिफोर पॉलिनेशन इन अँथर. आय होप की तुम्हाला कळलं असेल. जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर कळते नाही दिलं तर कळणार नाही. ठीक है. इट इज अ मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट. हा खूप महत्वाचा पॉइंट है. चलो अब बात करते हैं हम किसके बारे में बेटा बी दैट इज आफ्टर पॉलिनेशन. आफ्टर पॉलिनेशन ऑन स्टिग्मा. स्टिग्मा बद्दल तर सगळ्याला माहितीच असेल. स्टिग्मा काय आहे. ओके आफ्टर पॉलिनेशन ऑन स्टिग्मा. आता बघा स्टिग्मा कोणाला माहिती रे. स्टिग्मा काय असते बेटा आपलं ओके. ही जी याला काय म्हणणार आपण स्टाईल. हे जे अपर मोस्ट पोर्शन याला काय म्हणणार आपण स्टिग्मा. आता बघा पोलन ग्रेन तो मेल आहे ना. मेल गॅमेट आहे त्याला कुठं जाणार बेटा फिमेल कडे जाणार. कारण त्याला फिमेल कडे जायची गरजच नाही. बरोबर आहे की नाही. कारण मेल आहे ना तर फिमेल तिकडे येणार मेलला तिकडे जाणार नाही. तर मेलला तिकडे जाणं त्याला काय म्हणणार आपण बेटा पॉलिनेशन. मग पॉलिनेशन झाल्याच्या नंतर पोलन ग्रेन कुठे आलाय बेटा पोलन ग्रेन डस्टेड ऑन स्टिग्मा. हा पोलन ग्रेन आहे. हा पोलन ग्रेन डस्टेड झालाय कशावरती स्टिग्मावरती. हा एक जनरेटिव्ह सेल आहे आणि कोणती सेल आहे बेटा ट्यूब सेल. इकडची लार्ज सेल तिचं नाव ट्यूब सेल बघितलं ना आपण. लार्ज ला ट्यूब सेल छोटी जनरेटिव्ह सेल ही छोटी वाली जनरेटिव्ह सेल. अब क्या हो जाएगा
जसा पोलन ग्रेन स्टिग्मावरती गेला तो स्टिग्मावरती जाने के बाद वो क्या कर लेगा, स्टिग्मा पर जाने के बाद वहां पे उसे खाने को मिल जाएगा। क्या क्या खाने को मिल जाएगा? वहां पे वरण भात, वांग्याची भाजी, अजून काय बुंदी, पंक्तीतलं फुकटचं असतं लोक दाबून आणते बेटा ढिला उचतात। तसं इथं आता याला भेटलं फुकट, हे म्हणता आहे फुकट तर खाणं दुखट, ठीक आहे। तर यानं काय केलं, इथं शुगरी सबस्टन्सेस असतात। काय असतात? शुगरी सबस्टन्सेस असतात। शुगर म्हणजे गोड असते गुलाबजामुन याला, आणि गुलाबजामुन म्हणल्यावर मग काय हना भेटायला तर हना, भेटायला तर हना, मग हे काय करेल इंटरनली खूप जास्त खूप जास्त खूप जास्त खूप जास्त हे काय करत जाईल, ऍब्सॉर्ब करत जाईल। आता ऍब्सॉर्ब करण्याचा विषय असा असतो, ही ट्यूब सेल आहे, या ट्यूब सेल असतो व्हॅक्युल्स, यानी पिशवी असते, बॅग असते। आता मग जेवढं आहे तेवढं तर खातोच आपण, पण मग सोबत वाढण पण ठेवावं लागते ना काहीतरी, लक्षात ठेव। तर असं असते ते इकडच्या पंक्तीत असतं जास्त, ग्लास प्लेस घेऊन जाते ते बाहेर, लक्षात ठेव भाऊ याच्यात काय करतं तुम्हाला सांगितलं ना, बाहेर पंक्तीत वाढायला जायचंच नाही कधीच, डेंजर असते ती। बघ बाटली वाढणं तरी काय घेऊन जाते, मग डबल वाढायला द्यायला, ठीक आहे। तर विषय काय कन्सेप्टचा बाळा या ठिकाणी, तर इथं भेटलं त्याला, याच्यात व्हॅक्युल्स मध्ये त्याला काय केलं, स्टोअर केलं। आता प्रत्येक सेलच्या जे सेलला वाल असते माहिती आहे सगळ्यांना, त्याला सेल वॉल म्हणतात। काय म्हणतात? प्रत्येक सेलला वाल असते, त्याला सेल वॉल म्हणतात। ओके, मग आता मला सांगा इंटरनली खूप खायले खूप खायले खूप खायले खूप खायले, तर हळूहळू आतून काय वाढत जाईल बेटा, प्रेशर वाढत जाईल। मग कशावर प्रेशर येईल, वालवर प्रेशर येईल। मग जे प्रेशर वालवर आलं त्या प्रेशरला कोणतं प्रेशर म्हणतात, वाल प्रेशर। लक्षात ठेव, कोणतं प्रेशर म्हणतात, वाल प्रेशर। त्याला टर्गर प्रेशर म्हणतात। काय म्हणतात? टर्गर होणे, कळलं तुम्हाला, ढेबरं होणे। जेव्हा आतमध्ये मटेरियल जास्त झालं तर प्रेशर येते, लक्षात ठेवा। अहो येते का, आतमध्ये मटेरियल जास्त झालं तर काय येते, प्रेशर येते, लक्षात ठेवा। मग आता महत्वाचा विषय काय असतो, पोलन ग्रेनला एक्सटर्नल वॉल असते, त्याला म्हणतात एक्झाईन, आणि ती जी एक्झाईन आहे ती कुठं कुठं काय असते बेटा, अपसेंट असते किंवा थिन असते, ठीक आहे। कारण एक्झाईन तर टफ वाल आहे, मग याला कंपोजिट खूप सारं काय केलंय, ऍब्सॉर्ब केलंय ड्यू टू वाल प्रेशर। काय आल्यामुळं, वाल प्रेशर आल्याच्यामुळं, त्या प्रेशर मुळे काय होते की जी काही ट्यूब सेल आहे, या ट्यूब सेलची एक्सटर्नल वॉल काय होते बेटा, बाहेर निघते। कळलंय तुम्हाला? ही जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे, या व्हेजिटेटिव्हची जी एंड आहे ती बाहेर निघली, आणि या बाहेर निघलेल्या पोर्शनला म्हणतात पोलन ट्यूब। काय म्हणतात तो, पोलन ट्यूब। आता ही पोलन ट्यूब कोणत्या सेल पासून आली बेटा, आपल्या व्हेजिटेटिव्ह सेल पासून आली, म्हणून या सेलला अजून ऑर्गमध्ये काय म्हणतात, ट्यूब सेल पण म्हणतात, कारण त्याच्यापासून काय बनते, पोलन ट्यूब बनते। आता पोलन ट्यूब बनली, या ठिकाणी थोडी मोठी होईल पोलन ट्यूब अजून, आणि पोलन ट्यूब मोठी झाल्याच्या नंतर काय होणार लक्षात ठेवा, ती कशामध्ये एंटर करून जाईल, स्टाईल मध्ये एंटर करून जाईल। त्यावेळेला हा जो काही न्यूक्लियस आहे, ट्यूब न्यूक्लियस, तो पण कशामध्ये एंटर होऊन जाईल बेटा, एंटर होऊन जाईल तो कशामध्ये, पोलन ट्यूब मध्ये। आणि ही जी जनरेटिव्ह सेल आहे ती पण कशामध्ये एंटर होऊन जाईल बेटा, या पोलन ट्यूब मध्ये। आणि ज्या वेळेला पोलन ट्यूब मध्ये जनरेटिव्ह सेल एंटर करेल, अगेन डिवाइड मायटॉटिकली। कशी डिवाइड होऊन जाईल बेटा, मायटॉटिकली। एका सेलच्या किती सेल बनतील, 2 सेल, आणि याला म्हणतात मेल गॅमेट। कळलं तुम्हाला? याला काय म्हणतो आपण, मेल गॅमेट म्हणतो। हे 2 गॅमेट जे ते जाऊन फ्यूज होतील, पोलन ग्रेन फ्यूज होत नाही, तो फक्त गॅमेट ट्रान्सफर करतो, आणि जो फॅक्टर गॅमेट ट्रान्सफर करतो, कॅरी करतो, त्याला गॅमेटोफाइट म्हणतात। जो फ्यूज होतो त्याला काय म्हणतात, गॅमेट असे म्हणतात। समजतंय कन्सेप्ट? एकदम गोड कन्सेप्ट आहे, बढिया कन्सेप्ट आहे, समजतंय? एनी डाऊट? एवढा महत्वाचा कन्सेप्ट एकदम बढिया आहे। बाकीचा आपण नेक्स्ट लेक्चरला